मांसाहार करणाऱ्यांना घर नाकारल्याप्रकरणी प्रॉपर्टी एजंट भावेश कावरे वादात सापडला होता। अशात भावेश कावरेने आता मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेतली। त्यावेळी सर्व मुंबईकरांची माफी माग अशी सूचना अमित ठाकरेंनी त्याला केली होती। तर माझ्या वक्तव्यामुळे कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं भावेश कावरेने म्हटलंय। सर मी तुम्हाला सांगतो या मुंबईत खूप अडचणी आहेत आणि आम्ही त्याच्याकडनं डायव्हर्ट होऊन हे मला वाटतं तुमच्यासाठी मुलं वापरणार डायव्हर्ट करायला, म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्याने सांगितलेलं कुठेही धर्मावर जायचं नाही, कुठेही जातीवर जायचं नाही, जो मुलगा बोललाय त्याच्यावर फोकस करा। कारण तुम्हाला कळली पाहिजे आमची ताकद रस्त्यावर एवढी आहे ना की तो वार पण तेवढा मोठा दिसतो, पण समोरच्यांनी ज्या उंगल्या केल्यात त्या नाही दिसत। म्हणून मी भावेश तुझ्यावर ज्या वेळेला फोकस केलं, तुला कळलं काय तुझ्या चुका, आणि मला तुझे जे पुढचे व्हिडिओज जे आले एक्सप्लेनेशनचे ते पण नाही आवडले। तू जे बोललायस ते अतिशय चुकीचं आहे आणि माझ्यासकट तू अख्ख्या मुंबईकरांना दुखवलंयस। हे संभाषण झालं की मुंबईकरांचं मन दुखवलं गेलं तुझ्या या वाक्यामुळे, तर मुंबईकरांची आणि मी त्यांची मनापासून माफी मागतो। ह्याच्या पुढे मी प्रत्येक मराठी माणसाला मी आत्तापर्यंत घर देत आलो आहे, पुढे देत राहणार आणि पुढेही मराठी माणसांना घर देत राहणार। नाही, मला काही वाद वाढवायचा नाही आहे। ओके, शब्दाला शब्द नाही द्यायचा।